नमस्कार मित्रांनो, बुलरनर मराठी या आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर आज आपण भारतामध्ये सरकारी नोकऱ्यांचे प्रकार कसे आहेत, त्याच्या पात्रता काय आहेत आणि त्या सरकारी नोकऱ्या कशा मिळवायच्या, सरकारी नोकऱ्यांचे फायदे आणि तोटे या सर्वांबद्दल डिटेल माहिती घेणार आहोत. तर आता आपण भारतामध्ये सरकारी नोकऱ्यांचे प्रकार पाहणार आहोत. तर भारतामध्ये सिव्हिल सेवा म्हणजे याच्यामध्ये IAS, IPS आणि IFS म्हणजे भारतीय प्रशासकीय सेवा, इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस, इंडियन पोलीस सर्व्हिसेस आणि इंडियन फॉरेन सर्व्हिसेस या सेवांचा समावेश होतो आणि यांची एक्झाम ही UPSC घेतली जाते. UPSC घेते, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे केंद्रीय आयोग. त्याच्यानंतर आपल्या डिफेन्स क्षेत्रामध्ये कोणकोणत्या नोकऱ्या आहेत, तर याच्यामध्ये भारतीय सेना म्हणजे इंडियन आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स या तिन्ही ठिकाणी तुम्हाला 2 प्रकारच्या नोकऱ्या आहेत. एक तर तुम्ही सैन्यामध्ये अधिकारी होऊ शकता किंवा सैन्यामध्ये तुम्ही सैनिक होऊ शकता. सैनिक होण्यासाठी डायरेक्ट भरती निघते तर त्यावेळेस आणि भरतीची पात्रता ही 12वी पास असते. तर त्याच्यामध्ये तुम्ही एक सैनिक म्हणून त्याच्यामध्ये तुम्ही एंट्री घेऊ शकता आणि जर तुम्हाला अधिकारी व्हायचं असेल तर मग तुम्हाला SSB, NDA याच्या एक्झाम आहेत, तर त्या तुम्हाला क्लिअर करून भारतीय सैन्यामध्ये अधिकारी होता येतं. तर रेल्वेच्या नोकऱ्या, तर भारतीय रेल्वेमध्ये पण त्याच्यासाठी चालकच्या आहेत, क्लर्क आहे, तिकीट चेकर आहे, अशा वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला नोकऱ्या भेटू शकतात. त्याच्यानंतर रेल्वे सुरक्षा दल म्हणजे की रेल्वे पोलीस याच्यामध्ये पण भरती निघतात. त्याच्या पण एक्झाम असतात, त्या क्लिअर केल्या की तुम्हाला तिथे नोकरी भेटू शकते. आता बँकिंग क्षेत्रामध्ये कोणत्या नोकऱ्या आहेत, तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया याच्यासाठी एक कॉमन बँकिंग एक्झाम असते, IBP म्हणतात त्याला. तर याच्यामधून तुम्ही बँकेमध्ये डायरेक्ट मॅनेजर, ज्युनियर मॅनेजर या पदांसाठी तुम्ही सिलेक्ट होता. त्याच्यानंतर आता शिक्षण क्षेत्रातील नोकऱ्या, याच्यामध्ये CBSE आणि UGC हा म्हणजे विद्यापीठ अनुदान आयोग असतो. तर याच्यामध्ये भारताचे सर्व विद्यापीठ येतात आणि याच्यामध्ये तुम्हाला जर विद्यापीठांमध्ये शिक्षक व्हायचं असेल तर त्याला 3 पोस्ट येतात, असिस्टंट प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर आणि प्रोफेसर. तर याच्यासाठी जर तुम्हाला आर्ट फॅकल्टीमध्ये व्हायचं असेल तर तुम्हाला नेट सेट या परीक्षा द्याव्या लागतात. आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड याच्यामध्ये तुम्हाला ज्युनियर टीचर आणि माध्यमिक टीचर याच्यासाठी पण एक्झाम आहेत आणि त्या एक्झाम देऊन तुम्ही तिथे होऊ शकता. त्याच्यानंतर आता पोलीसमधील नोकऱ्या आहेत, तर याच्यामध्ये राज्य पोलीस विभाग आहे, CRPF आणि BSF याच्यासाठी एक्झाम होतात. तर याच्यामध्ये जर तुम्हाला साधा म्हणजे पोलीस जवान व्हायचं असेल तर डायरेक्ट पोलीस भरती होते, त्याच्यामध्ये तुम्ही जवान होऊ शकता. जर तुम्हाला PSI व्हायचं असेल आणि हे व्हायचं असेल तर याच्यामध्ये MPSC थ्रू तुम्हाला एक्झाम द्यावी लागेल. आता सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, याच्यामध्ये इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भेल याच्यामध्ये पण हे म्हणजे भारत सरकारच्या कंपन्या, याच्यामध्ये पण वेगवेगळ्या पदांसाठी भरती आणि एक्झाम निघते, तर त्या देऊन पण तुम्ही तिथे जॉईन होऊ शकता. आता संशोधन क्षेत्रातील नोकऱ्या, याच्यामध्ये CSSR किंवा इस्रो या ठिकाणी पण अंतराळ संशोधक किंवा औद्योगिक संस्थान याच्यातील संशोधक याच्यासाठी वेगवेगळ्या वॅकन्सी निघतात, तर तिथे पण तुम्ही एक्झाम देऊन नोकरी मिळवू शकता. तर आता भारतामध्ये सरकारी नोकऱ्या कशा मिळवायच्या, तर सगळ्यात पहिले आहे की त्या नोकरीसाठी कोणती पात्रता लागते ह्या गोष्टी तुम्ही माहीत करून घ्या. जसं की तुम्हाला असिस्टंट प्रोफेसर व्हायचं असेल तर तुम्हाला नेट सेट आणि त्या विषयातील पदव्युत्तर शिक्षक याची पदवी लागते. जर तुम्हाला प्रायमरी टीचर व्हायचं असेल तर तुम्हाला D.Ed करावं लागतं. जर तुम्हाला 8वी 9वी 10वी माध्यमिक शिक्षक व्हायचं असेल तर तुम्हाला BA B.Ed किंवा BSc B.Ed किंवा BCom B.Ed असं करावं लागेल. जर तुम्हाला 11वी 12वीचं शिक्षक व्हायचं असेल तर तुम्हाला त्या क्षेत्रामधील म्हणजे MSc MA B.Ed MSc B.Ed असं शिक्षण घ्यावं लागतं. तर प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला जी नोकरी पाहिजे असेल तर त्याची पहिले तुम्ही शैक्षणिक पात्रता तपासा. त्याच्यानंतर असं असतं की वयोमर्यादा, तर सामान्यतः सरकारी नोकरी मिळवण्यासाठी जी मिनिमम एज लिमिट आहे तर ती 18 वर्ष आणि मॅक्सिमम 35 वर्ष आणि SC ST साठी 37. तर या टाईपमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे वयोमर्यादा आहेत आणि इतर पण काही जर मेडिकल फिटनेस पण काही एक्झाम म्हणजे याच्यासाठी तुम्हाला लागू शकतो. जसं की CRPF आहे किंवा पोलीस आहे, याच्यामध्ये मेडिकलची टेस्ट पण घेतल्या जाते. आणि फिजिकल, मेडिकल, शैक्षणिक आणि वयोमर्यादा या चारही गोष्टी तुम्हाला सैन्यामध्ये आणि पोलीसच्या याच्यामध्ये तुम्हाला दिसून येतील. आता स्पर्धा परीक्षा म्हणजे UPSC आहे किंवा स्टेटच्या वेगवेगळ्या आहेत, जसे MPSC, UPSC आणि बँकिंग याच्यामधून तुम्हाला स्पर्धात्मक परीक्षेतून पण तुम्हाला वेगवेगळ्या नोकऱ्या भेटू शकतात.
आता याच्याबद्दल माहिती कशी मिळवायची, तर बघा सरकारी नोकरींचे पण वेगवेगळे वेबसाईट आहेत. जसं की सरकारी नोकरी पोर्टल आहेत, रोजगारच्या बातम्या आहेत, सरकारी विभागांच्या वेगवेगळ्या अधिकृत वेबसाईट आहेत. तर तिथे जाऊन पण तुम्ही कोणकोणत्या सरकारी नोकऱ्या आहेत यांची माहिती मिळवू शकता. तर आता तुम्हाला एकदम माहीत झालं, की आता आपल्याला आपली ही शैक्षणिक पात्रता आहे, एवढं आपलं वय आहे आणि आपण या पदांसाठी स्वतःला क्वालिफाय करू शकतो. तर मग त्याच्यानंतर तुम्हाला प्रिपरेशन करावं लागेल. त्याच्यासाठी आवश्यक ज्ञान, कौशल्य, व्यक्तिमत्त्वाचा विकास करण्यावर तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. त्याच्यानंतर जर तुम्हाला स्पर्धा परीक्षेतून जर नोकरी मिळवायची असेल, तर तुम्हाला मॉक टेस्ट द्यावं लागतील. मागील वर्षाच्या पेपरचा सराव करावा लागेल. तुम्हाला तुमच्या ज्या पण क्षेत्रात जायचं आहे, तर तेथे जे लोक सक्सेस झालेले आहेत त्यांचा इंटरव्ह्यू घ्या. त्यांना विचारा कशी एक्झाम असते, काय-काय विचारतात, काय-काय नाही. मॉक इंटरव्ह्यू होतात. तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही स्वतःला तयार करू शकता. तर आपण भारतामधील काही लोकप्रिय सरकारी नोकऱ्या बघणार आहोत. UPSC याच्यामध्ये IAS, IPS आणि IFS असतात. SSC, CGL याच्यामध्ये तुम्हाला ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी म्हणजे क्लरिकल पोस्टसाठी या एक्झाम आहेत. त्याच्यानंतर बँकिंगमध्ये पण तुम्हाला SBI आणि IBPS याच्यामध्ये तुम्हाला SBI, HDFC नाही, युनियन बँक, पंजाब नॅशनल बँक या अशा बँकामध्ये तुम्हाला असिस्टंट मॅनेजर आणि मॅनेजर या पदांसाठी बँकिंग परीक्षा असतात. रेल्वे भरती बोर्ड याच्यामध्ये पण तुम्हाला रेल्वेसाठी TT आहे, त्याच्यानंतर गार्ड आहे, त्याच्यानंतर स्टेशन मास्टर अशा वेगवेगळ्या पदांसाठी त्याच्यामध्ये एक्झाम होतात. संरक्षण क्षेत्रासाठी भारतीय सेना, जसं आपण पहिलेच सांगितलेले आहे की तुम्ही सैनिक किंवा अधिकारी म्हणून तिथे भरती होऊ शकता. आता भारतामधील सरकारी नोकऱ्यांची माहिती कुठून मिळवायची, तर राष्ट्रीय करिअर सेवा ही भारतीय सरकारी नोकरी शोधण्यासाठी भारत सरकारचे पोर्टल आहे. तर याच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही माहिती घेऊ शकता. रोजगार समाचार येथून पण तुम्हाला सरकारी नोकरीची हा वीकली अखबार आहे, याच्यामध्ये तुम्हाला सरकारी नोकरीची माहिती मिळून जाईल. UPSC वेबसाईट, UPSCच्या पण तुम्ही वेबसाईटवर जाऊन तिथे नोटिफिकेशनवर बघू शकता किती जागा निघाल्या, कधी एक्झाम आहे. त्याच्यानंतर SSC वेबसाईट म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन, याच्यामध्ये पण तुम्ही जाऊन तिथे पण वॅकन्सी आणि त्याच्या पात्रता, कोणते पद किती निघले, काय निघले या सर्वांची माहिती घेऊ शकता. आणि वेगवेगळ्या सरकारी विभागाच्या वेबसाईटवरून तुम्ही चेक करू शकता. तिथे पण तुम्हाला त्या विभागात असणाऱ्या नोकऱ्यांबद्दल माहिती मिळेल. आता आपण भारतीय उपखंडामध्ये सरकारी नोकरीचं किती हवा आहे, किती मोठा म्हणजे त्याचं महत्त्व आहे, याच्यासाठी ही एक छोटी गोष्ट बघणार आहोत की याच्यामध्ये सरकारी नोकरीसाठी स्पर्धा किती आहे. तर भारतीय सरकारी नोकऱ्यांना खूप जास्त मागणी आहे. म्हणजे एका नोकरीसाठी आता सहसा 300 ते 350 लोक त्याच्यासाठी तयारी करत असतात. आता बघा 2014-15 मध्ये केंद्र सरकारच्या नोकऱ्यासाठी 22 कोटी अर्ज आले होते आणि त्याच्यातून फक्त 7.22 लाख लोकांचीच निवड करण्यात आली आहे. म्हणजे की 305 उमेदवार एका पदासाठी एक्झाम देत होते. आता याच्यामध्ये तुम्हाला सरकारी नोकरी मिळवण्यासाठी खूप जास्त स्पर्धा आहे. आता उत्तर प्रदेशमध्ये बघू आपण की 668 लिपिक पदासाठी 23 लाख अर्ज आले होते. म्हणजे इथे एका पदासाठी 6250 एवढं कॉम्पिटिशन होतं. त्याच्यानंतर आता 2023 मध्ये कार्यालय सहाय्यक आणि वाहन चालक म्हणजे ड्रायव्हर या पदासाठी 7500 जागांसाठी 26 लाख अर्ज आले होते. म्हणजे एका पदासाठी पुन्हा 350-400 लोक स्पर्धा करत होते. म्हणजे एवढं याच्या स्पर्धा आहे सरकारी नोकरी मिळवण्यामध्ये. तर ही स्पर्धा वाढण्याचे काय कारणे आहेत बाबा, तर की कमी शैक्षणिक पात्रतेची आवश्यक असलेल्या पदांची अर्जदारांची संख्या जास्त असते. म्हणजे ज्या पदांना कमी शैक्षणिक पात्रता लागते तिथे खूप जास्त अर्ज येतात. शहरी किंवा आर्थिकदृष्ट्या विकास भागातील नोकऱ्यांना जास्त अर्ज येतात. म्हणजे ग्रामीण भागातून जास्त अर्ज करतात लोक. नोकरीचा प्रकार आता चांगला पगार, फायदे आणि प्रतिष्ठा असलेल्या नोकऱ्यांसाठी खूप जास्त स्पर्धा आहे. आणि सध्या भारतात बेरोजगारांची संख्या पण वाढलेली आहे. याच्यामधून तुम्हाला नोकरीसाठी जास्त स्पर्धा दिसून येतील आणि काही लोक ह्या गरिबीतून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणून पण सरकारी नोकरीकडे बघतात. तर त्याच्यामुळे पण स्पर्धा खूप वाढलेली आहे. बघा भारतीय नोकऱ्यांमध्ये शासकीय नोकऱ्यांसाठी खूप स्पर्धा आहे आणि याच्यामध्ये निवड प्रक्रियेतील कठीणपणा, उमेदवारांची संख्या आहे. असं आपल्याला दिसतं की सरकारी नोकरी मिळवणं म्हणजे एखाद्या खदानीमधून हिरा मिळवणं याच्यासारखीच सध्या बाब झालेली आहे. तर आपण आता सध्या खूप जास्त पगार देणाऱ्या आणि खूप कमी पात्रता असणाऱ्या सरकारी नोकऱ्यांबद्दल आपण माहिती
मिळवणार आहोत. तर डाटा एंट्री ऑपरेटर, पोस्टल असिस्टंट किंवा सॉर्टिंग असिस्टंट, कोर्ट क्लर्क यासाठी फक्त 12वी पास लागते आणि तुम्हाला 19,000 ते 63,000 महिना भेटू शकता. आणि SSC या एक्झाममधून तुमची त्याची निवड होऊ शकते. स्टेनोग्राफर याच्यासाठी 12वी पास आहे, 25 ते 81,000 पगार आहे. SSC स्टेनोग्राफर परीक्षा देऊन तुम्ही हे पद मिळवू शकता. नंतर कमर्शियल कम तिकीट क्लर्क याच्यामध्ये 12वी पासच पात्रता आहे. तर तुम्ही याच्यामध्ये 3.5 लाख ते 5.5 लाख प्रति वर्ष म्हणजे 40-50 हजार रुपये महिना याच्यामधून मिळू शकता. याच्यात RRB NTTS एक्झाममधून तुम्ही यासाठी पात्र होऊ शकता. आता हेड कॉन्स्टेबल याच्यासाठी 12वी पासच पात्रता आहे. 21,000 ते 70,000 महिना भेटतो. CISF हेड कॉन्स्टेबल परीक्षा तुम्हाला द्यावी लागेल. आता दिल्ली पोलीसमध्ये कॉन्स्टेबल व्हायचं ते पण 12वी पासवरच आहे. त्याच्यात पण 70,000 पर्यंत पेमेंट भेटतो. पोस्टमनसाठी पण 12वीच पात्रता आहे. त्याच्यातही 21,000 ते 70,000 पर्यंत पेमेंट भेटतो. SBI मध्ये क्लर्कसाठी पदवीधर पात्रता आहे. याचं पण 20 ते 40,000 रुपये महिना तुम्हाला भेटू शकतो. SBI क्लर्क परीक्षा देऊन तुम्ही येथे जॉईन होऊ शकता. भारतातील रेल्वे अकाउंट्स कम टायपिस्ट याच्यासाठी 12वी पासच अट आहे आणि ते 40-50 हजार रुपये तुम्हाला पेमेंट भेटून जाईल. त्याच्यानंतर ज्युनियर असिस्टंट याच्यासाठी पण 12वी पासच आहे. तर 26,000 ते 90,000 पगार आहे. याच्यासाठी इंडियन ऑइल लिमिटेड ज्युनियर असिस्टंट परीक्षा आहे. ही परीक्षा उत्तीर्ण करून तुम्हाला येथे जॉईन करता येईल. असिस्टंट लोको पायलट म्हणजे रेल्वे चालवायला याच्यात पण 12वी पासच लागतंय आणि 40 ते 50 हजार प्रति महिना तुम्हाला पगार भेटू शकतो. याच्यासाठी RRB ALP नावाची परीक्षा आहे. आता बघा, आता भारतामध्ये नोकरी मिळवण्याचे काही कायदेशीर आणि बेकायदेशीर मार्ग आपण इथे बघणार आहोत. तर आता बघा, भारतात नोकरी मिळवण्याचे कायदेशीर मार्ग कोणते आहेत की UPSC, SSC, बँकिंग परीक्षा याच्यासाठी तुम्हाला जोरदार तयारी करावी लागेल, वाचावं लागेल, अभ्यासिका जॉईन कराव्या लागतील, कोचिंग घ्यावं लागेल. स्पर्धात्मक परीक्षा देऊन तुम्हाला मेरिटच्या बेसिसवर तुम्हाला येथे पद मिळतील. त्याच्यानंतर गुणांवर आधारित म्हणजे की तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही नोकरी जरी केली तरी तिथे छोट्या छोट्या एक्झाम घेऊनच तुम्हाला सिलेक्शन दिलं जातं. आता SC, ST, OBC, EWS या उमेदवारांसाठी त्यांच्यासाठी आरक्षित केलेल्या पदांवर पण स्पर्धा करूनच निवडणूक केली जाते. आता क्रीडा कोटा म्हणजे की स्पोर्ट्स जो कोटा असतो याच्यामध्ये ज्यांच्याकडे त्याचं आरक्षण येतं ते उमेदवार येथे नोकरी मिळवतात. आता पर्सन विथ डिसॅबिलिटी म्हणजे अपंग कोटा, तर हा साधारणतः 1 ते 3% राखीव ठेवलेला असतो. तर तसा उमेदवार असेल तर त्यांना ती नोकरी भेटू शकते. माजी सैनिक कोटा याच्यामधून माजी सैनिकांच्या मुलांना नोकरी भेटते. आता आपण बघणार आहोत की भारतातील सरकारी नोकरी मिळवण्याचे बेकायदेशीर मार्ग. पहिले की रिश्वत देऊन म्हणजे कोणाला जो 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 कोणी अधिकारी जो जो तुमची निवड करणार आहे तर त्यांना किंवा बाकीच्या दलालांना तुम्ही खूप सारे पैसे देऊन स्वतःचा लग्गा लावून वशिला लावून तुम्ही नोकरी मिळवू शकता. त्याच्यानंतर आता फेक प्रमाणपत्र. आता याच्यामध्ये तर एक पहिला प्रकार आहे की तुमच्याकडे पात्रता पूर्ण आहे, वय पण बरोबर आहे, परंतु तीव्र परीक्षा असल्यामुळे तुम्हाला ती नोकरी मिळवण्यासाठी त्याच्यातल्या अधिकाऱ्यांना आणि दलालांना पैसे देऊन नोकरी मिळवावी लागते. त्याच्यानंतर आता दुसरा प्रकार आहे, याच्याकडे तुमच्याकडे पात्रता पण नाही तर पण त्या पात्रतेची फेक प्रमाणपत्र बनवणे, फेक मार्कशीट बनवणे, फेक डिग्र्या तयार करणे, चुकीचं जन्म प्रमाणपत्र बनवणे, असं सर्व फेक प्रमाणपत्र बनवून पण काही नोकरी घेणारे महाभाग भारतात आहेत. आता हा तिसरा प्रकार. याच्यामध्ये काय असतं की तुम्हाला फेक प्रमाणपत्र करता नाही आलं तर मग काय करतात की आपल्या जागी दुसरेच व्यक्ती बसून तो एक्झाम देतो आणि तो परीक्षा पास करतो आणि ओरिजिनल व्यक्ती तिथं कामाला लागतो. आणि आता परीक्षेतील गैरवापर. आता भारतात तर परीक्षेतील गैरवापराचे प्रकार इतके वाढलेले आहेत म्हणजे पेपर फुटी, त्याच्यानंतर त्या रिझल्टमध्ये फेरफार, तर याचे प्रचंड प्रकरणे सध्या उघडीस येत आहेत. आता नोकर तस्करी म्हणजे की नोकरी मिळवण्याच्या जे आमिष देतात की बाबा माझ्याकडे 10 लाख रुपये भर, 20 लाख रुपये भर, मी तुला नोकरी लावून देतो असे म्हणणारे पण महाभाग भारतात आहेत. आणि आता आपल्या कुटुंबीय किंवा मित्रांकडून व्यक्तिगत संपर्क किंवा एखाद्याच्या आमदाराचा, खासदाराचा किंवा मोठ्या नेत्याचा तिथे वशिला लावून पण काही लोक नोकरी मिळवतात. पण आता या बेकायदेशीर मार्गाने जर तुम्ही नोकरी मिळवली तर याचे काय परिणाम होतात. जर तुम्हाला सरकारला जर कळलं की यांनी बेकायदेशीर मार्गाने नोकरी मिळवलेली आहे तर तुमच्यावर फौजदारी कारवाई होऊ शकते, तुमची नोकरी जाऊ शकते, तुम्हाला अटक पण होऊ शकते, तुमच्यावर दंड पण लागू होऊ शकतो, तुमची नोकरी समाप्त केली जाऊ शकते आणि तुम्हाला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल. तुमच्या प्रतिष्ठेचा एकदम नाश होतो. म्हणजे की सरकार सगळीकडे पेपरमध्ये देतं की या तमक्या तमक्या व्यक्तींनी असा असा घोटाळा करून नोकरी मिळवली, त्याच्यामुळे तुम्हाला पुढे नोकरी मिळत नाही, तुमचं लग्नही ठरत नाही आणि लोक तुम्हाला फ्रॉड व्यक्ती म्हणून ओळखतात. आता आर्थिक नुकसान. आता तुम्ही ज्या ज्या मार्गाने नोकरी मिळवली तर ते अनधिकृत काम करायला पण तुम्ही पैसा केलेलाच असेल ना, तर तो पैसाही वाया जातो आणि तुमचं आर्थिक नुकसान पण होतं आणि ती नोकरी चालल्या जाते.
तर बघा, आता कायदेशीर मार्गाने आपल्याला लवकर नोकरी मिळवायची असेल तर काही टिप्स आहेत. म्हणजे तुम्हाला पहिले याच्यासाठी ज्ञान घ्यावंच लागेल, तुम्हाला तयारी करावी लागेल, तुम्हाला अभ्यास करावा लागेल, तुम्हाला कोचिंग लावावं लागेल, तुम्हाला योग्य व्यक्तीचा सल्ला घ्यावा लागेल, तुम्हाला मॉक टेस्ट द्यावं लागतील, मॉक इंटरव्ह्यू द्यावं लागतील आणि बाकीच्या सगळ्या मुलांमध्ये आपला किती रँक येतो स्वतःचा तपास करून, स्वतःमध्ये सुधारणा करून तुम्हाला चांगली तयारी केली तरच तुम्हाला नोकरी भेटू शकते. त्याच्यानंतर आता तुम्हाला सतत सरकारी नोकऱ्यांबद्दल माहिती मिळवावी लागेल. म्हणजे कुठं-कुठं नोकऱ्या निघतायत, त्याच्या काय-काय जाहिराती आहेत, कधी-कधी जाहिराती येत आहेत, काय-काय पात्रता आहेत, आपण कोणकोणत्या गोष्टीसाठी पात्र होऊ शकतो, कोणत्या एक्झाम आपण देऊ शकतो, याच्याबद्दल तुम्हाला अप टू डेट राहावं लागेल. बघा, सरकारी नोकरी काय लवकरच भेटत नाही, याच्यासाठी तुम्हाला धीर धरावी लागेल. कधी-कधी भरत्या ह्या 2-2, 3-3, 4-4 वर्षांनी निघतात. तर तेवढ्या टाईममध्ये तुम्हाला सतत तुमची रिव्हिजन करून आणि काही-काही ज्याच्यासाठी फिजिकल आणि मेडिकल फिटनेस आहे, तर त्या पण बाबी मेंटेन करून ठेवाव्या लागतात. तुम्हाला चांगल्या करिअर काउन्सिलर किंवा मार्गदर्शकांकडून पण स्पर्धा परीक्षेबद्दल सतत माहिती घ्यावी लागेल. बघा, नोकरी तस्करांपासून किंवा मी तुम्हाला नोकरी मिळवून देतो, आपली ओळख आहे, आपला लग्गा आहे, आपली असं आहे तसं आहे म्हणून तुम्ही ज्याच्याकडे 10 लाख, 20 लाख, 30 लाख रुपये देतात, तर हे नोकरीसाठी लाच देणं पण बेकायदेशीर आहे, लाच घेणं पण बेकायदेशीर आहे. आणि याच्यामध्ये बऱ्याच लोकांची फसवणूक झालेली आहे. लोक पैसे घेऊन बसलेले आहेत. एक तर त्यांना नोकरी देत नाहीत आणि दिलेले पैसे पण वापस देत नाही. आणि या बाबीची तुम्ही कुठं दाद पण मागू शकत नाही, तुम्ही पोलिसाकडे पण जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे तुम्ही या बाबींमध्ये गुरफटण्याचा स्वतःपासून बचाव करा. आता भारतात बाबा सरकारी नोकऱ्यांबद्दल एवढी का जास्त हवा आहे? कारण की सरकारी नोकऱ्यांचे आपण फायदे बघणार आहोत. पहिली तर नोकरीमध्ये सुरक्षितता. एकदा का तुम्ही नोकरीला लागले तर तुमची नोकरी जाण्याची किंवा तुम्हाला काढून टाकण्याची शक्यता एकदम कमी असते. जास्तीत जास्त तुमची ते बदली करू शकतात. आता निश्चित कामात येतात. सरकारी नोकऱ्यांचं एकदम फिक्स टायमिंग असतं, 9 ते 5 किंवा जे काही टायमिंग असेल. त्याच्यानंतर तुमची ड्युटी संपली की तुम्हाला एक्स्ट्रा वेळेसाठी कोणीच बोलवणार नाही. पण प्रायव्हेटमध्ये कसं आहे की तुमची नोकरी पटकन जाऊ शकते. तुम्हाला 7-7, 8-8 वाजेपर्यंत पण ते काम करून घेतात. आता निवृत्तीचा फायदा. गव्हर्नमेंट जॉबमध्ये तुम्हाला पेन्शन भेटतं, जे की प्रायव्हेटमध्ये तुम्हाला पेन्शन पण नाही आणि काहीच नाही. त्याच्यामुळे तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढायला लागते. लोक म्हणतात, बाबा तो काय सरकारी नोकरीवाला आहे, तो मोठा माणूस आहे. तुम्हाला समाजामध्ये एक प्रतिष्ठा, एक मानाचं स्थान प्राप्त होतं. आणि तुम्हाला कंटिन्यू पगार येत असल्यामुळे, चांगली तुमची आमदनी होत असल्यामुळे तुम्ही आर्थिक प्रगती पण याच्यातून साधू शकता. आता आपण सरकारी नोकऱ्यांचे तोटे पाहणार आहोत. तर याच्यामध्ये प्रगती मंद होते. तुम्ही जर खूपच जास्त हुशार असाल, तुमच्याकडे एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्किल असेल, तर तुम्ही सरकारी नोकरी सोडून तुम्ही प्रायव्हेटमध्ये जर गेले तर तुम्हाला तिथे हे तोटे होणार नाहीत. म्हणजे तुमचं करिअर अपॉर्च्युनिटी पण प्रचंड आहे. तुम्हाला प्रशासकीय विलंब, म्हणजे तुम्हाला कोणते निर्णय घ्यायचे असेल तर तुम्हाला सरकारवर अवलंबून राहण्याची गरज नाही. तुम्ही डायरेक्ट स्वतःचे निर्णय पटपट तिथे घेऊ शकता. बघा, एक्स्ट्रा ऑर्डिनरी टॅलेंट असेल तर सरकारी पगार हा मर्यादित आहे. जास्तीत जास्त तुम्हाला सरकारी पगार, तुम्ही फार सिनियर जरी झाले तरी 2 ते 2.5 लाखच आहे. परंतु याच्यामध्ये खाजगीमध्ये तुम्हाला 8 लाख, 10 लाख, कोटीमध्ये पण काही लोक पगार घेतात तुमच्या नॉलेज आणि स्किलनुसार. आता खाजगी नोकऱ्यांचे फायदे याच्यामध्ये तुम्हाला, पण आता खाजगी नोकऱ्यांमध्ये काय आहे की तुम्हाला ना, येथे फार स्पर्धेवर आहे आणि येथे फक्त क्वालिटीचे आणि ज्यांच्याकडे खरं ज्ञान आहे, ज्यांना खरोखर काम येतं, ज्यांच्याकडे खरोखर स्किल आहे, डेडिकेशन आहे, तेच लोक या कंपन्या किंवा खाजगी संस्था ठेवतात. जे लोक कामचुकार आहेत, जे फक्त उगा लागायचे म्हणून लागलेले आहेत, म्हणजे सरकारी सारखे जर असेल तर त्या लोकांना 2 ते 3 महिन्यातच घरचा रस्ता तिथून दाखवला जातो. आता सरकारी नोकऱ्यांचे फायदे कोणते आहेत की याच्यामध्ये पगार जास्त असतो, करिअरच्या खूप जास्त म्हणजे संधी आहेत. आता कामाची वेळ पण लवचिक असू शकते. त्याच्यानंतर तुम्हाला कल्पनात्मक आणि कार्य वातावरण, म्हणजे एकदम तुम्हाला नवीन नवीन कल्पनाचं तुम्ही तिथे अंमलबजावणी करू शकता. तुमच्या कल्पनांना तिथे वाव असतो. तुम्ही याच्यामध्ये स्वतःचा व्यवसाय चालू करण्यासाठी पण तुम्ही बघता की बाबा ही कंपनी कशी काम करते, तर तुम्ही पण त्याच्यातून स्वतःची छोटी कंपनी पण तयार करू शकता. पण याचे काय काय तोटे आहेत, तर नोकरीची असुरक्षितता हा सगळ्यात मोठा तोटा आहे. जर तुमची उपयुक्तता संपली, त्यांना नवीन चांगले लोक भेटले, तर तुम्हाला त्या कंपनीमधून काढून टाकून दिलं जाऊ शकतं. आता नवीन नवीन जशा टेक्नॉलॉजी येतात तसं आता तुम्ही इंजिनिअरच्या बाबत बघा ना, की ज्यांनी समजा इंजिनिअरिंग 2006-2010च्या वेळेस पास करून कंपनीमध्ये लागले आणि त्यांचे आता काय हाल आहेत की आता नवीन नवीन टेक्नॉलॉजी येते, तर त्यांना त्या टेक्नॉलॉजीशी जुळवून घेणे जमत नाही. त्याच्यामुळे कंपन्यांनी त्यांना त्या कंपनीमधून काढून टाकून नवे लोक, ज्यांना एकदम आधुनिक तंत्रज्ञानाचं ज्ञान आहे, ते लोक भरलेले आहेत. त्याच्यामुळं याच्यामध्ये कामाचे तास पण फ्लेक्झिबल नसतात. तुम्हाला फार जास्त वेळपर्यंत 8-8, 9-9 तास, 10 तास, 15 तास पण काम करून घेतलं जाऊ शकतं. याच्यामध्ये निवृत्ती वेतनाचे फार
कमी फायदे भेटतात, म्हणजे ते सरकारी नोकरी इतके याच्यामध्ये फायदे नसतात. तर बघा आता महत्त्वाचा फरक काय आहे, की सरकारीमध्ये तुम्हाला नोकरीची सुरक्षितता आहे, कामाचे तास फिक्स आहे, तुम्हाला पेन्शन भेटतं आणि याच्यामध्ये तुम्हाला सरकारी नोकरीमध्ये म्हणजे पगार निश्चित असतो. तुमच्याकडे एक्स्ट्रा ऑर्डिनरी टॅलेंट जरी असलं तरी काय तुम्हाला 7-8 लाख पगार सरकारी नोकरीमध्ये भेटणार नाही. आता कामाचं वातावरण तर कसं सरकारी नोकरीमध्ये एकदम पारंपरिक आणि टिपिकल वातावरण असतं आणि याच्यामध्ये तुम्हाला फार सर्जनशील, गतिमान, तुमच्या कल्पनांना वाव देणारं वातावरण खाजगीमध्ये तुम्हाला भेटतं. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत तुम्हाला आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बोल रनर मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.